तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही पुरणपोळी आपण पुरणपोळीच्या प्रीमिक्सपासून तयार केली. हे प्रीमिक्स तुम्ही सहज 4 ते 5 महिने टिकू शकतात. ज्या ताई बाहेर जॉब करतात त्यांचं पुरणपोळी बनवणं होत नसेल, त्यांच्यासाठी खास पर्याय म्हणजे पुरणपोळीचं प्रीमिक्स. किंवा तुमचे मुलं जर बाहेर हॉस्टेलला असतील ना, तुम्ही असं प्रीमिक्स बनवून त्यांना देऊ शकता. या ठिकाणी मी अर्धा किलो डाळ घेतलीत आणि वाटीचं प्रमाण म्हणा तर 2 वाट्या डाळ घेतली. त्या वाटीनं 5 वाट्या पाणी उकळायला घेतलं. डाळ स्वच्छ धुवून कुकरला घालून घेतली. हळद आणि तेल टाकून. आता ही घरचीच डाळ आहे त्यामुळे रंग थोडासा फिकट आहे. तुम्ही जे दुकानावरचे आणतात ना, तुम्ही तेही वापरू शकतात. डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आणि कुकरमध्ये शिजून चांगली घ्यायची घट्ट होईपर्यंत. आता तुम्ही म्हणत असाल की एवढे कुटाणे करण्यापेक्षा ताजंच पुरण खायला काय हरकत आहे. हो, तेही मान्यच आहे. पण ज्या ताई बाहेर जॉब करतात त्यांचं पुरणपोळी करणं होत नसेल सणावाराला, त्यांच्यासाठी खास पर्याय आहे हा पुरणपोळीचं प्रीमिक्स. किंवा त्यांना भांड्याचा पसाराही पाहिजे नसेल ना, असं प्रीमिक्स तर तयार करून ठेवलं ना, तुम्ही 5 ते 6 महिने सहज टिकू शकता. आपल्याला हे पुरणपोळी मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही किंवा पुरण यंत्रातून पण बारीक करायचं नाही. हे प्रीमिक्स आपल्याला सुंठ, जायफळ, वेलची पावडर घालून घ्यायची आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं. 3 ते 4 दिवस हे सुकायला जातात. मध्ये त्याला हलवत राहायचं. तुमच्याकडे थोडंसं ऊन असेल ना, थोडंसं उन्हामध्ये दाखवलं तरी चालतं किंवा फॅनखाली 3 ते 4 दिवस ते सुकतं. फक्त मध्ये त्याला हलवत राहायचे. अगदी अशा पद्धत नव्हते. त्याला पूर्ण कोरडं करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मिक्सरचं भांडं पूर्ण आपल्याला कोरडं पाहिजेत बरं का. ते थोडंसं ओलसर जरी असलं तर प्रीमिक्स तुमचं खराब होऊ शकते. आता प्रीमिक्स आपलं तयार करून घेतलं, लगेच पुरणपोळी लगेच करायला घ्यायची. 2 वाट्या प्रीमिक्स घेतले मी आणि त्यामध्ये 1 वाटी खळखळ उकळलंय आणि गरम पाण्यामध्येच हे प्रीमिक्स आपल्याला भिजून घ्यायचे, म्हणजे पुरण तयार करून घ्यायचे. थंड पाण्याचा वापर न करता आपल्याला गरम पाण्यामध्येच हे प्रीमिक्स तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रीमिक्स तयार करून घ्यायचं, म्हणजे पुरण तयार करून घ्यायचं. मी कणिक पण मळून ठेवलेली होती. आता लगेच पोळ्यासुद्धा आपल्याला करून घ्यायचे त्याच्या. आजकाल काय झालं ना, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे कमी वेळ असतो आणि चविष्ट पदार्थ त्यांना खायचे असतात. म्हणूनच मी तुमच्यासाठी अगदी पुरणपोळीची प्रीमिक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि या प्रीमिक्समुळे काय होतं ना, घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये मऊ, लुसलुशीत आणि पारंपरिक चवीची पुरणपोळी तुम्ही बनवू शकतात. फक्त गरजेप्रमाणे पाणी वापरायचं आहे आणि पुरण आपलं तयार करून घ्यायचे आहे की नाही सोपी पद्धत. तर अशा पद्धतीनं अगदी पुरणपोळी आपल्याला तयार करून घ्यायच्या. तुम्हाला विश्वासच बसणार नाही की बघू शकता की आपल्या पुरणपोळी ही प्रीमिक्सपासून तयार केली आणि शेवटच्या काठापर्यंत पुरण गेले बरं का. अगदी सोपी पद्धत. तुम्हाला भांड्याचा पसरा नसेल पाहिजेत ना, तुम्ही हे प्रीमिक्स नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हालाही घरच्या घरी झटपट आणि चविष्ट पुरणपोळी बनवायची असेल ना, एकदा हे पुरणपोळीचं प्रीमिक्स तयार करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.